नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या आडपाया या कथासंग्रहातली कथा त्याग. शिवा चितागती बसला होता. काय पण उमजत नव्हतं. आबानं मांदळ कष्ट उपसलं होतं. कोरडवाहू 6 एकरात कधीमधी पिकलं तर पिकायचं, नाही तर पावसानं दगा दिला तर पेरलेलं बी उगवत नव्हतं. आता आबा थकलं होतं. 2 महिना हातरून आलं खेळून होतं. 2 वर्षापूर्वी गेली. जाताना आबाला डोळ्यात पाणी आणून म्हणली होती, भरल्या कोकानं म्या देवाघरी जाती. आयोपाना मागितला होता. माझं काय सरलं. देवानं मला आता बोलवणं धाडलंय. आता देवाला नाही म्हणून चालन का. तवा आबाला बोलवत नव्हतं. निर्वाणीचं आबाला 4 साबात सांगत होती. हुंदक गिळून आईचा शब्द कानात झेलत होता. 2 चिमणी पाखरं हाय ती. तुमच्या माझ्या काळजाचा घड हाय ती. त्यांना जापा. बापान तुम्हीच व्हा. आईची माया कमी पडू देऊ नका. कसं जमलं तुम्हाला. असं म्हणून निश्चित पडून राहिली. आईनं आबाची साथ सोडली. देवाघरी पुढं गेली. आबाचं आता काही खरं नाही. पिकलं पान कवा तरी गळून पाडायचं, पण आबा आमचं छत्र होतं. पाठीवरनं फिरणारा मायेचा हात होता. आबा मनानं कणखर होतं. कशाला डगत नव्हतं. अंगात रग होती. तवा 16 पायल्याचं पोतं बगलत धरून आबा उचलत होतं. गादेगावला येडा हाणत होतं. रेड्यासारखं बळ होतं. 4 गाड्याला मागं सारत होतं. चोराला गोफण गोंड्यानं हाणत होतं. 10 हत्तीचं बळ असलेला आबा आज 2 महिनं झालं हातरुणातनं उठणं झालाय. आई गेली तेव्हापासनं आबाची आबाळ झाली. गेल्या वर्षी आबानं पाहुण्यातली पोरगी बघून शिवाचं उरकलं होतं. शिवा सावळा होता, पण अंगानं न्याटाक होता. लहानपणीच देवीचा रोग झाल्यामुळं तोंडावर व्रण होतं. त्यामुळं शाळेत पोरं त्याला चिडवायची, ठोक्याचं भांडं म्हणायची. पोरांच्या रोजच्या काराला वैतागून शिवानं शाळेला रामराम ठोकला होता. शिवाला लय शिकायची हौस होती. मास्तरने आपल्याला मॉनिटर करावं, पहिल्या नंबरानं आपण पास व्हावं, मॅट्रिक होऊन पोलीस व्हावं आणि एकेका पोराला बदडून काढावं. पण देवीच्या प्रसादानं चेहऱ्यावरच्या डागानं त्याचा आयुष्यच डागाळून गेलं. शाळेचा शिक्षणाचा विचारही तसा डागाळून गेला. शिवा दिसायला बारा नव्हता, पण अंतःकरणानं खरा होता. माणुसकीचा झरा होता. कुटुंबाचा आधार होता. त्याच्यावर सगळा भार होता. हातरून धरलेला आबा, धाकटा भाऊ राजा आणि शिवाच्या संसाराला हातभार लावणारी त्याची बायको नंदा. नवऱ्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून रानमाळातनं कष्ट उपसणारी नंदा. नांदायला आल्यापासनं आबाला बाप समजून त्याची सेवा केली. आणि राजा तर लहानपणीच आई वारल्यामुळं त्याला वहिनी म्हणजे आईच वाटायची. आणि नंदाला राजा धाकला दीर असला तरी ती आईचा लळा लावत होती. आणि राजासुद्धा वहिनी वहिनी करत मागं पुढं करायचा. आता राजा 8वी पास होऊन 9वीला गेलता. आबानं 8 दिवस झालं घासभर खाल्लं नव्हतं. शिवाला नंदाला जवळ बोलवायचा, काहीतरी सांगायला बघायचा. शिवाला नंदाला वाटायचं चहा मागत असन. नंदा चहा आणून द्यायची, थोडंसं दूध प्या म्हणायची. पण आबा मानानं नको म्हणायचं. आबाच्या दुखण्या खांगण्यानं आतनं गलबलून गेला होता. गल्लीत जाणता माणूस म्हणजे नामू सुतार. तो पांचाळ होता. पांचाळ असल्यानं त्याला पंचांगातलं पोथ्या पुराणातलं समद कळत होतं. सगळं गाव म्हणायचं नामू सुतार बामणापेक्षा हुशार. तिथी काळ वेळ नक्षत्र मुहूर्त एकादश अमुष्या पुनीव चांगलं वाईट वांगाळ शुभ अशुभ काय विचारेल ती सांगायचा. म्हणून शिवा नामू सुताराकडे गेला आणि म्हणला, नामू दादा तुमच्याकडं थोडं काम होतं, तुम्हाला विचारावं म्हणलं. अरे विचार की शिवा. नामू दादा 2 महिनं झालं म्हाताऱ्यानं हातरून धरलंय. 4 दिवस झालं 2 घास गिळं ना. नुसतं चहा पाण्यावर आहे. कायच उमजाना म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं. अरे शिवा तू येडा आहे का खोळा आहे रे. म्हातारं खंगलंय, हातरून धरलंय.
पाणी वरजलंय म्हणजे 4-2 दिवसाचा सोबती. धीर धर, थोडा काळ वाईट आहे, म्हाताऱ्याला जप सेवा कर. पर मला वाटतं ना म्हाताऱ्याचा जीव कशात तरी गुंतलाय बरं का. त्याला सांगायचे आहे काहीतरी पण वाचलं बळ नाही. अरे शिवा, घरात तुम्ही येन 3 माणसं. धाकटा राजा त्याची काळजी असन, मनात काहीतरी घोर असन. तसं तू विचार, म्हातारं बोलतंय, सांगल मनातलं. वय वय म्हणत शिवा उठला, घराकडं आला. आल्या आल्या नामूदादा काय म्हणलं ते नंदाला सांगितलं. नंदा वयानं लहान, पोरं स्वतः वयाची, पण ती जाणत्या बाईसारखा इच्चार करायची, तसं वागायची. घरात जाणती पण तीच, नेणती पण तीच. अकाली प्रौढत्व आल्यासारखं वागायला लागत होतं. संध्याकाळी जेवणं उरकली. आबाला तांदळाची पेच चमच्यानं भरवायचा प्रयत्न केला. आबा मान हलवून नकार द्यायचा. शेवटी शिवा आबाला काकुळती येऊन म्हणला, आबा आमचं काय चुकलं असेल तर सांगा. तुमच्या मनात काय असेल ते सांगा, मन मोकळं करा, दिला शबूत खाली पडू देणार नाही. एका बाजूला शिवा, दुसऱ्या बाजूला नंदा. दोघांचं हात आबानं थरथरत्या हातानं हातात घेतलं. खोल गेलेल्या डोळ्यातनं अश्रूच्या थेंबांना वाट करून देत आबा बोललं, शिवा, नंदा. आबा काय व? ए बघ राजाला शिकीव, लय शिकीव. वय वय आबा, आम्ही राजाला लय शिकवू, लय मोठं करू, पण तुम्ही 2 घोट पेच प्या, बरं वाटन. आबानं मनावरचं वजं हलकं केलं. 2 घोट आबा पेच प्यायलं. शिवाला नंदाला बरं वाटलं. नंदानं खरकटं काढलं, भांडी इसळून ठेवली. एवढ्या टिटीव म्हणून वरडत होती. दारातलं कुत्रं कधी नाही ते भेसूर रडायला लागलं होतं. वाऱ्याच्या जुळकीनं मेनमेनता दिवा बी विजला. शिवाच्या मनात कर्तव्याचा पलिता पेटवून आबा अंधाऱ्या रात्री स्वर्गलोकी गेला होता. शिवा दाय मोकलून रडत होता. नंदानं हंबरडा फोडला होता. राजाला तर देवाचा न्यायच कळत नव्हता. आई आबानंतर राजाची जबाबदारी वहिनी दादावर होती. राजा अभ्यासात हुशार, खेळात तरबेज, नम्र, आज्ञाधारक, गुणी, चुणचुणीत विद्यार्थी म्हणून सगळ्या सरांच्या कौतुकाला पात्र झालेला. मन लावून अभ्यास करायचा. शाळेला जायच्या अगोदर मसराची शान घाण काढायचा. मसरं वाड्यावरनं धुवून आणायचा. वाड्यातनं येताना भोऱ्या म्हशीच्या पाठीवर बसून डुलत यायचा. घरी येऊन वहिनीची आजची गरम गरम बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, दह्याबरोबर खायचा. दुपारची भाकरी बांधून शाळेकडं भिंगरीगत पळत सुटायचा. शिक्षकांनी कोणी काय काम सांगितलं तर हो म्हणायचा. प्रामाणिकपणे दुसऱ्याचं काम करावं, मोठ्याचं ऐकावं. काम केलं म्हणजे शहाणा पोरगा म्हणतात, शाबासकी देतात. उपजतच राजाला शहाणपण आलतं. आई आबा नाही म्हणून राजाला काही कमी पडू दिलं नव्हतं. वर्षाला नवं दप्तर, नवी कापडं, नवी पुस्तकं न मागता मिळत होती. वहिनी गुळ शेंगा खायला द्यायची. तोंडावरनं डोक्यावरनं मायेने हात फिरवायची. वरनं म्हणायची, भाऊजी लय शिका आणि मोठं हुद्द्याचा हाफिसर व्हा. तसा राजा मनावर घेऊन लयच अभ्यास करायचा. SSC बोर्डाच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात राजा दुसरा आला. पंढरपूर केंद्रात पहिला आला. खेड्यातल्या पोरानं पहिल्यांदा पहिला नंबर काढला. सगळा गाव राजाचं कौतुक करायला लागला. शाळेनं सरपंचाच्या शुभ हस्ते राजाचा सत्कार समारंभ केला. सर लोकांनी राजाचं तोंड भरून कौतुक केलं. पुढे शिक्षणाला शुभेच्छा दिल्या. तवा शिवाचा ऊर भरून आला होता. पण राजाला अनेक प्रश्न पडले की पुढं काय शिकायचं, कसं शिकायचं. या गोष्टीचा राजाने विचारच केला नव्हता. शिवादादा ढोरासंग ढोर कष्ट करत होता. शिक्षणाच्या बाजारातलं पुढलं कुणाला काहीच माहिती नाही. राजाच्या यशानं शिवानंदा हरकून गेलती. राजा हुशार, आई आबाचं नाव काढलं, घराण्याचं नाव काढलं, गावाचं नाव जिल्ह्यात रोशन केलं. आता आपलं नशीब काढल. दोघं राजाच्या कौतुकानं भारावून गेली. मीठ मिरच्या राजावरनं ववळून चुलीत टाकल्या. संध्याकाळी गोडाधोडाचं जेवण केलं. शिवादादा विचार करून दमला. पुढं राजाला काय शिकवावं. आर्ट्सला घालावं का, सायन्सला घालावं का, कॉमर्सला घालावं. कोणी तर म्हणतं डिप्लोमाला घाला. कोणी सांगतं लवकर नोकरी पाहिजे असेल तर ITIला घालावं. शेती कोर्स डिप्लोमाला घालावं. पण राजा काय म्हणतोय ते ऐकाय पाहिजे. काय हे शेवटी शिकायचं आहे त्याला. विचाराच्या तंद्रीत रात सरली.
दुसऱ्या दिवशी पाटील सर पोद्दार सर घरी आले आणि म्हणले, शिवादादा झालं का नाही राजूच्या पुढच्या शिक्षणाचं नियोजन? शिवा म्हणला, सर तुम्ही शहाणी सुरती माणसं, आम्ही अडाणी शेतात राबणारी, पुढं काय शिकवावं, कोणत्या शिक्षणाचा किती खर्च आहे आम्हाला काय माहीतच नाही ना. तेव्हा तुम्हीच आम्हाला समजून उमजून सांगा. अहो तुमच्या शिकवण्यामुळं राजा नंबरात पास झाला आहे. तुम्हा सर लोकांचं लय उपकार झाले बघा. आता तुम्ही राजाच्या आयुष्याला दिशा द्या. कुठेतरी आलतू फालतू शिक्षण घेण्यापेक्षा राजूला पॉलिटेक्निक कॉलेजला घाला. त्याचं गणित विज्ञान चांगलं आहे. बघता बघता 3 वर्षात डिप्लोमा पूर्ण करेल आणि तुमचा राजू डिप्लोमा इंजिनियर होईल. आणि आणखीन पुढं 3 वर्ष त्याला शिकवला तर डिग्री घेऊन इंजिनियर साहेब होईल. मग काय तुम्हाला शेतात काम करायला लागणार नाही. पाटील सरांचं म्हणणं राजाला आयुष्याची नवी स्वप्न खुलवत होती, तर शिवादादाच्या डोक्यात पुढच्या शिक्षणाच्या खर्चाची बत्ती पेटत होती. पण ही पॉलिटेक्निक डिप्लोमा शिकायची सोय आहे कुठं? बाहेर शिकायला खर्च किती येतो? पोटापाण्याची काय सोय? त्यांनी सरांना विचारलं. हे बघा, गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागल, 90%च्या वर मार्क आहेत याला. सोलापूरला अक्कलकोट रोडवर गव्हर्मेंटचं कॉलेज आहे. EBC सवलत मिळेल. हॉटेल आणि मेस धरून महिन्याला 2-2.5 हजार खर्च येईल. वर्षाला म्हणाल तर साधारण 20 ते 25 हजार खर्च होईल. पण राजू शिकला म्हणजे त्याच्या शिक्षणाचा खर्च 6 महिन्यात वसूल करेल. सरांनी शिवादादाला सविस्तर सांगितलं. आर्ट्स कॉमर्सचं शिक्षण 1000-2000 होईल, पण हल्ली नोकरीची गॅरंटी नाही. मग ह्या नाही तर त्या पुढाऱ्याच्या मागं लागायचं, ह्याला चिकटवा म्हणायचं, मग त्यांनी थातूरमातूर नोकरी लावायची आणि आयुष्यभर आपण त्यांचं गुलाम बनून हाजी करत बसायचं. त्यापेक्षा राजूचं कल्याण करायचं असेल तर पॉलिटेक्निकला पाठवा, त्याला इंजिनियर करा. सगळ्यांच्या कष्टाचं चीज होईल. आई आबाला पण स्वर्गात आनंद होईल. कमी जास्त माहिती लागली किंवा मदत लागली तर आम्ही आहोतच. पाटील सरांचं हे बोलणं शिवादादाच्या मनाला स्पर्शून गेलं. पण एवढं पैसं आणायचं कुठनं? शेत पिकत नव्हतं, पिकलं तर पोटाचंच भागत नव्हतं. 2 म्हसरं, 1 गाभणी 1 दुभती, तिच्यावर कसं तरी तेला मिठाचं भागत होतं. त्यातनं 4 पैसा उरलं तर आला गेला पै पावणा सणवार याच्यात जिरत होतं. मग राजूच्या शिक्षणासाठी वर्षाला 20-25 हजार रुपये आणायचे कुठून? आठवड्यात फॉर्म भरायचा, ॲडमिशन घ्यायचं, सोलापूरला हेलपाटा मारायचा आहे. कानाडोळा करून चालणार नव्हता. आबाला शब्द दिला होता, राजूला शिकवीन. शिवादादाला वाटायचं, शब्दाला नाही जागलं तर स्वर्गातनं आय आबा काय म्हणतील. शेजारची धुरपणाने म्हणत होती, अरे भावाला शिकवायचं तर त्याच्या नावाची जमीन विक आणि शिकव की त्याला. धुरपणाने आतल्या गाठीची होती. आमच्या जमिनीव हिचा डोळा. बरं, राजू मोठा झाला की त्याचा कान फुकाय तयार. भावानं भावाला शिकवला, पण भावाच्या हिश्श्याची जमीन विकून, आपलं स्वतःचं शाबूत ठेवून. असलं माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणून धुरपणालीला बाजावलं त्याने. म्हणला, राजूला इंजिनियर साहेब करणार, पण जमीन शाबूत ठेवून करणार. तवा धुरपणानीचं तोंड पायतानानं हाणल्यासारखं झालतं. विचाराच्या तंद्रीत शिवादादा उठला आणि म्हणला, नंदे, का वदने, तू मला साथ देणार का? अहो 7 जन्माची साथीदारी नाही मी. साथ देणार का म्हणजे काय बोलणं झालं का? बोलण्याचं पिल्लू झालं. मीच काय माझा बाप बी साथ देईन. तुम्हाला साथ द्यायला नाही म्हणाल ना, त्याची जीभ झडन. काय ते सांगा. हे बघ, मी काय निर्णय घेईन त्याला तुझी तयारी पाहेल, आणि मी काय निर्णय घेतला आहे ते तुला आणि मला ठाव आहे. ते राजूला कळतं कामा नाही, कधीच नाही. राजूचं पुढचं शिक्षण जोकात करायचं. त्याला साहेब झालेला बघून त्याचं सुख आपलं सुख मानायचं. आपण दोघांनी कष्ट झेलायचे, दुःख झेलायचं, पण राजूला काय कमी पडू द्यायचं नाही. आहे का तुझी तयारी? वैधनी, अहो धाकला धीर म्हणजे लेकरवानी. त्याच्याकरता तुम्ही सांगा ते करायला मी तयार आहे. दिवस उगवता शिवादादाने घर सोडलं. दौलतराव पाटलांच्या वाड्यापुढचं अंगण शिरपा झाडत होता. मनातल्या मनात शिवादादाला आनंद झाला होता, कारण रामपाऱ्यात शिरपा मांगाचं दर्शन झालं होतं. मांग अन फेडल पांग. शिवादादा शिरपाला म्हणाला, दौलतरावांना भेटतीन का? भेटतेन का म्हणजे? अरे दौलतांना म्हणजे काय गुजर मारवाड्याचे आहेत का वाण्या बामणाचे आहेत? अरे येईल त्याला भेटायचं, चहा पाणी करायचं.
मग काय येणं केलं म्हणून पुसायचं, असा दौलत अण्णाचा रिवाजच आहे. थांबा, ढेलजत बसा, एवढ्या देवपूजा करून येत्यान. असं म्हणून शिरपा आपलं हातातलं काम पूर्ण करायला लागला. राम राम शिवा. राम राम मालक. सखू, शिवाला चहा घेऊन ये. राबणारी सखू मालकाची ऑर्डर येताच स्वयंपाकघरात गेली. मालकीनबाईकडनं चहा घेऊन आली. शिवादादाला चहा देऊन आत गेली. शिवादादाला बरं वाटलं. आल्या पावली चहानं तोंड गोड केलं. काय शिवा, आज अचानक येणं केलं? त्याचं काय आहे अण्णा? धाकटा भाऊ राजूनं जिल्ह्यात नंबर काढला, त्याला पुढं शिकवायचे. अरे मग चांगली गोष्ट आहे की. सोलापूरला शिकायला ठेवायचं म्हणजे सगळा खर्च पण तासाचे. 2 वर्षाचं काम नाही, 4-2 वर्ष त्याला शिकायला लागणार. तेव्हा तुम्ही काय म्हणताय बघावं म्हणलं. अरे मीच काय, कोणी पण म्हणणार ना राजाला शिकव म्हणून. हे बघ, पुढं जाणाऱ्याला जा म्हणावं. शिक्षणाला आडवा फाटा घालायचा नसतो. कसं बी शिकू दे, पण राजाला शिकू दे. अहो, त्याला शिकवायचं म्हणून तर तुम्हाकडं आलो आहे. चांगलं 4-5 वर्ष शिकवायचं म्हणजे बराच खर्च आहे. तेव्हा माझी एक विनंती आहे मालक तुम्हाला. कसली विनंती करतो? तुमच्या बैलावर सालकरी गडी म्हणून मला काम द्या. अरे पण जेवतं का कोरडं? कोरडं. मी सकाळी घरनं भाकरी घेऊन येईन, रात्रीला घरी जाईन. दिवस उगवायला तुमच्या दारात कडूस पडल्यावर आमच्या घरात. कुठलं पण काम सांगा, नाही म्हणणार नाही. सालाचं काय घेणार? खरं म्हणजे जेवता राहिलं असतं तर बरं झालं असतं. दौलत अण्णांच्या टकोऱ्यात विचार येत होता. जेवतं राहिलं तर पैसे कमी द्यायला लागतात. शिवाय घरी शिल्लक राहिलेलं वल्लं वाळकं गाड्याला दिलं तरी चालतं. शिवाय रातन द्या कामाला तोबलाही येतं. पण शिवा तर कोरडं राहतो म्हणतोय. कोरडं तर कोरडं. आजकाल कामाला गडी तरी कुठं भेटतात? मिळालं तरी उचल घेतात, 4-6 महिन्यात साल खंडून घेतात. शिवा गावातला आहे, गरजू आहे. नाही म्हणलं तरी 5 वर्ष कामाला तोबलायला बरं आहे. असा मनात विचार करून दौलतांना म्हणाले, हे बघ शिवा, सालाचं जेवतं म्हणलं तर 15,000 देतो. कोरडं म्हणशीन तर 20,000 रुपये सालाचं देतो. अण्णा, मी तुमच्याकडं सलग काम करणार आहे. बाकीच्या गडी वर्षाला वाढवून मागतात, पण माझं तसं नाही. मी नाही वाढवून मागणार. जे ठरल ते कडेवर नेणार. नाही म्हणू नका तुम्ही. मला सालाचं 25,000 रुपये द्या. अगोदर पैसे घेतलं की माझी वर्षात पुन्हा 1 रुपया मागणार नाही. तुम्ही दिलेला पैका चांगल्या कामाला लागतोय. तेव्हा माझी विनंती आहे, मोठ्या मनानं वय म्हणा आणि मला 10,000 रुपये उचल द्या. राहिलेलं दिवाळीच्या पाडव्याला द्या. नाही म्हणू नका. मला काम दिल्याचं तुम्हाला पुण्य लागल. राजूच्या शिक्षणाला पैसा मिळाल्याचं मला समाधान लाभल. ठीक आहे, आज तुला उचल देतो, पण कामाव कधीपासून येणार? आठवड्याच्या आत कामाव ये. हे घे पैसे. वय मालक, लय उपकार झालं मालक, येतो मालक. असं म्हणत उपकाराच्या वजानं मालक मालक म्हणत शिवादादानं घर गाठलं. शिवादादाने राजूला सांगितलं, राजू, तुला सोलापूरला शिकायला जायचे. तुझे कागद, ट्रंक, कामरून सगळं व्यवस्थित करून ठेव. उद्या सकाळी पाटील सराच्या बरोबर जाऊ, सोलापूर गाठू. आपल्याला काय कळतंय? पाटील सर सगळं बघतील. ते प्रवेश फार्माचं, ॲडमिशनचं, राहायचं, जेवायचं, त्यांची एसटीची वाट खर्ची, चहा पाणी आपण करू. पण पाटील सर बरोबर असले ना, कामं झटपट वाट्यान. राजूला नवीन शर्ट, पॅन्ट, नव्या चपला, लागणारं साहित्यही घेऊन दिलं. राजूचं टापटेपीत पॉलिटेक्निक डिप्लोमाचं शिक्षण सुरू झालं. नंदे, राजू सोलापूरला शिकायला राहिला आहे. आजपासून मी दौलत अण्णाच्या बैलावर सालानं कामाला जाणार आहे. दिसभर तुला एकटीला आपलं रानातलं गुराढोराचं बघावं लागणार आहे. सकाळी लवकर उठून माझ्याकरता भाकऱ्या बाडवायला लागणार आहेत. रात्रीला कडूसं पडल्यावर मी घरी येणार. आता रोज हे असंच चालणार. वडाताण होईन. कामानं बेजार झालं तर सोसायचं, आपणच एकमेकाला जापायचं. राजूच्या शिक्षणासाठी रातंद्या खपायचं, पण धाकट्या भावाचं शिक्षण पूर्ण करून त्याला हुद्द्याचं साहेबच बनवायचं. आला दिस उगवत होता, आला दिस मावळत होता. शिवा कष्टानं आंबला होता, तर नंदा घरचं बघत बघत रानात राबत होती. रातीला थकल्या भागल्या मनानं शिवाच्या छातीवर विसावत होती. आपल्या संसार वेलीवर कवा फूल उमलेल याची आतल्यात काळजी करत होती, पण इलाज नव्हता. राजूचं शिक्षण पुरं झाल्याबिगर पाळणा हलवायचा नव्हता. खर्चानं जीव मेटाकुटीला येत होता.
शिवादादा जबाबदारीच्या जाणीवेनं सालाचं पैसं राजूला देत होता. आपल्या शिक्षणासाठी आपला मोठा भाऊ दुसऱ्याकडे सालकरी गडी म्हणून काम करतोय यातलं राजूला काहीही माहिती नव्हतं. आबाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी भावाच्या शिक्षणासाठी चाकरी करतोय. एक भाऊ भावाच्या शिक्षणासाठी किती त्याग करतोय. दुसऱ्याच्या शेतात मरमर राबतोय. राबल्याची खंत नाही, काबाड कष्टाचं दुःख नाही. थोरल्यानं थोरलं पण जपलं म्हणून तर राजूचं शिक्षण झालं. राजू सुट्टीला आल्यावर शिवादादा कामाचं खाडं करायचा. आपला शिवादादा आपल्या शिक्षणाकरता दुसऱ्याकडं सालकरी गडी म्हणून कामाला राहिलाय हे राजूला कळलं तर तो पुढे शिकणार नाही. राजू म्हणेल, दादा कामाला जाऊन मला शिकवत असेल तर नको मला शिक्षण. म्हणून राजू सुट्टीला आल्यावर शिवादादा कामाला दांडी हाणायचा. कामाच्या खाड्याचं खाडं मांडलं जायचं, त्यामुळे शिवादादाला जादा काम करायला लागायचं. राजूचा डिप्लोमा पूर्ण झाला. राजू डिग्रीसाठी कराडला गेला. राजू चांगला अभ्यास करून दर साल नंबरात पास व्हायचा. पेपरात फोटो यायचा. लोक कौतुक करायचे. नंदाला धाकल्या दिऱ्याचं अप्रूप वाटायचं. राजूचा फोटो पेपरात आला म्हणजे शिवादादाला राजूनी कुस्ती मारल्यागत वाटायचं. गावकरी म्हणायचे, शिवादादा राजू लय हुशार, पेपरमध्ये फोटो छापून आलता. गावकऱ्यांना शिवादादा अभिमानानं छाती फुगवून म्हणायचा, अरे मग भाऊ कोणाच आहे, कराडला शिकतंय, साहेबाच्या पंक्तीला बसते. शिकतंय ते मोठं होतंय, शिकत नाही ते दुसऱ्याच्या नावानं बोंबलत बसतंय. आमचा राजू नम्रत आहे म्हणून तर पेपरात फोटो आहे. राजूच्या कौतुकानं शिवादादाचा ऊर भरून यायचा. सालानं साल गेलं. राजाचं नशीब उजडलं. राजू डिग्री घेऊन इंजिनियर झाला. इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून झळकला. शिवादादाच्या कष्टाचा खांदा कमी झाला. नंदा आनंदून गेली. दौलत अण्णानं नहाय होय म्हणत शिवादादाला कामातनं मोकळं केलं. आता काय साहेबाचा मोठा भाव झाला. आमच्या जीवाला राजूपेक्षा शिवाच साहेब झाला. उकरड्याचा पांग फेटला. शिवादादा राबला. स्वतःचं सुख बाजूला ठेवून भावाच्या शिक्षणासाठी रातंद्या कष्टला. एवढा मोठा त्याग धाकट्या भावाच्या सुखाकरता मोठ्या भावानं केला. शिवादादा गड्या तू नवा इतिहास केला. राजू इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला. अख्ख्या गावाला आनंद झाला. राजू वीज वितरण कंपनीत नोकरीला लागला. मोठा साहेब झाला. भरपूर पगार, वर कमाय, राहायला कंपनीचा बंगला, बसायला स्कूटर, घरात होम थिएटर, सगळी आबादी आबाद होती. राजू दर महिन्याला दादा वहिनीला 10,000 रुपये पाठवून द्यायचा. शिवादादा नंदाचा संसार सुखानं बहरू लागला. राजूच्या मदतीनं शेतात विहीर पाडली, वीज पंप बसवला. 6 एकर कोरडवाहू रानाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आता शिवादादा ऊस बागायतदार झाला. 4 चौघात मानपान वाढला. शेजारच्या धुरपनानीचं शिवार घ्यायला तयार झाला. राजूच्या मदतीनं, शिवाच्या कष्टानं रान शिवार बहरलं. दिवाळीच्या सुट्टीत राजू घरी आला. चावडीतल्या मारुतीला हात जोडले. इतक्यात तुळशीच्या कट्ट्यावर बसलेलं गोरख संत म्हणालं, राम राम साहेब. राम 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 राम. संत, काय चाललंय? काय टपालाची बॅग घेऊन येणाऱ्या एसटीची वाट बघतोय. आलं टपाल का करायचा बटावडा, व्हायचं मोकळं. तुम्ही चांगलं झालं साहेब. अहो शिवादादा लोकाच्या चाकरीला राहून दिस काढलं, पण तुम्हाला त्याने नेटाने शिकवलं बरं का. त्या नवरा बायकोनी त्याग केला तवा कुठं तुम्ही साहेब झाला. दुसरं कोणी भाऊजाई असतं तर शिकवण्यापरीस कामाला झोपलं असतं आणि समध्या सुखाचा बाट्या बोळ झाला असता. तुमच्या आजच्या उद्याच्या वैभवशाली सुखासाठी शिवादादाच्या कर्तव्यपूर्तीचा त्याग लय अनमोल आहे बरं का. हे बघा संत, मी दादाला कधीच अंतर देणार नाही. दादाकरता मला काय करता येईल याच विचाराच्या तंद्रीत राजू सुटी संपवून ड्युटीवर गेला. उत्पन्न वाढलं की माणसाची दशा बदलते आणि वेगळी दिशा मिळते. आजूबाजूच्या टग्यांना बघवत नव्हतं. नानत्या घराचा इस्कूट कसा करायचा, मागला मोरला विचार न करता एखाद्याची कशी वाट लावायची, यामध्ये तरबेद असलेल्या गावातल्या पुढाऱ्यांनी 4 चौघं शिवाकडं धाडले. शिवादादाला सोसायटीच्या इलेक्शनला उभं राहायची गळ घातली. शिवादादा, तुम्ही नुसतं म्हणा, इलेक्शन जितलं म्हणून समजा. औंदा तुम्हाला सोसायटीचं डायरेक्टर करायचं, पुढच्या वर्षी लगेच चेअरमन. शिवादादाच्या तोंडाला पाणी सुटलं.
रानातलं कामधाम सोडलं आणि इलेक्शनमध्ये जिंकून सत्ताधारी पार्टीचं डायरेक्टर झालं. परीड घडीचं पोशाख आलं. इतर पुढाऱ्यांबरोबर बसणं उठणं आलं. रोज तालुक्याला येणं जाणं सुरू झालं. पुढाऱ्यांच्या संगतीनं खायला कोंबडी, रिसवायला तांबडी, मनोरंजनाला नाच गाण्याची माडी. तिथं अनेकांची पिचकत होती बांगडी, शिवादादाची रीतच रांगडी. हे असं रोजचं चालू झालं. व्हायचं ते झालं. शेतमाळ्याकडे दुर्लक्ष झालं. शिवादादाच्या पुढारपणामुळे नंदाचं कामानं कंबरडं मोडलं. वहिनींनी राजूला धाकट्या दिऱ्याला पत्र धाडलं, तुमचा दादा बिघडला. राजू रजा टाकून गावी आला. दादाची दशा बघून हादरला. मनात निर्धार केला. पुढारपणाला गाव सोकलेलं. पुढारपणात नाती विसरून माती खाणारी माणसं होती. भल्या भल्याला येडं करणारी आणि शहाण्याला भर बाजारात विकणारी. अशा माणसांपासनं दादाला सावध करायचं. पुढाऱ्यांच्या जाळ्यातनं बाजूला काढायचं. दादा वहिनीच्या चिमण्या बाळांना बळ द्यायचं. त्याकरता आता मलाच काहीतरी करायला लागेल. राजू वहिनीच्या चरणांवर नतमस्तक झाला. तो दादा वहिनीचा त्याग विसरू शकत नव्हता. मनात म्हणत होता, हो, त्यांनी त्यांचा त्याग केला, आता मला माझं कर्तव्य केलंच पाहिजे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित कथा त्याग. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, कमेंट करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.